नमस्कार। हां ठीक आहे, आप भी आ जाओ। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की त्या बाळाला कपडे नव्हते आणि आपण थोडंसं सामान त्यांना दिलं, पण कपडे नव्हते। खूपच छोटं बाळ आहे, तर आपल्याकडं नव्हते कपडे, तर एका दादाने आपल्याला आणून दिलेला आहे। तर आता आपण निघालोय कपडे घेऊन आणि मला खूप छान वाटलं की मदतीचे हात पुढे आले त्या बाळासाठी, त्याच्या आईसाठी। तर खरंच ताई तुमचे पण धन्यवाद। रुपाली ताईंनी खरं तर मदत केलेली आहे आणि ती मदत नक्की मी त्यांच्यापर्यंत पाठवणार आहे, त्यांना देणार आहे छानसं गिफ्ट। आणि कपडे मी आत्ता घेऊन निघाले। त्या छोट्याशा दादाला पण धन्यवाद की त्यांनी लगेच आणून गाडीवरून दिले। आणि आता जाऊया तिकडं, न उशीर करता। आप भी आने वाले हो? हाँ। कहाँ पे आने वाले हो? दादा का कहाँ पे जाना है? बम्बई। बम्बई? ये देखो हमारी नियति बम्बई निकली थैली लेके। ये थैली लेके मुंबई जाओगी? बम्बई। पूना में क्या दिल नहीं लगता? पूना का भीतर है। पूना में दिल नहीं लग रहा? हाँ, बम्बई जाना है? बम्बई जाक लगी, पूना से दिल्ली जाक लगी, मुंबई जाक लगी, सब जन देखक लगी। चल अच्छा लागेला। अच्छा लागेला। हाँ। अभी दिल लग रहा है कि इधर? हाँ। दिल लग रहा है? हाँ। ती माझ्या पाठीमागं फिरती। खुश हो अभी? अच्छी हो क्या? खुश ही हाँ। हाँ खुश रहो, ऐसे ही खुश रहो। हाँ। हाँ हाँ। छान माझी बाय। हाँ असं केलं ना लगेच परत रडायला येतं, पण असं लई करायचं नाही। हा चलो चलो आपण निघालोय त्या बाळाकडं आणि हे आहे त्यांच्या म्हणजे झोपड्या म्हणतात, पाली वगैरे नाही का ठोकलेल्या। हो आणि इथं 30-35 मुलं आहेत छोटी छोटी, सोबत जातात कधी कधी आईवडिलांच्या आणि कधी कधी इकडं असतात। तर आता त्यांना वाटते की मी काहीतरी खाऊ आणलाय, बघा किती आनंद झालाय आणि ते कसे पळतायत की काहीतरी द्यायला आली आहे म्हणून। लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं। हे बघा चूल आहे त्यांची, इथे एका ताईचं आहे, इकडे एक ताई राहते आणि असं आहे त्यांचं सगळं इकडं। तर हे बघा इकडं थांबलेत आणि मला कळलं की ह्यांच्या शेजारी एक ताई आहे, तिचा नवरा पण तिच्याबरोबर नाही आहे, इथं राहते ती 4 मुलं घेऊन छोटे छोटे। आणि ती एकटीच आहे ना, ऊसतोडीचं काम करते, तिला पण मदतीची गरज आहे असं सांगत होत्या। तिच्याकडे पण किराणा सामान वगैरे काही नाही आहे, तर बघूया आपण हिला पण देऊया, काहीतरी करूया। आंघोळ करायची आहे का? बर 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 व्यवस्था करायची का? हां हां। तर इकडं आहे जयश्री आणि ही जयश्री तुझंच बाळ आहे का? हे कोणचे कोणचे आहेत तुझे? दाखव दाखव। हे पण तिचंच आहे, एक हे एक आहे आणि हे 3 जण बहिणी भाऊ आहेत का? अजून कुठे? 2 वावरात गेलेत। आणि तू कुठे राहते? तिकडच्या झोपडीमध्ये। पप्पा कुठे आहेत? गावाला। तर हे बघा बारकी बारकी लेकरं आहेत आणि हा मुलगा आहे का? मुलगी आहे? मुलगा आहे। आणि हे इकडं मुलगा, इकडे एक मुलगी, इकडे एक मुलगी, इकडे एक मुलगी। असं का विचारते? केस वगैरे किती वाढलेत त्यांचे आणि कळतच नाहीये। आणि हे बघा इकडे एक लपलंय बारकं, तर ही 1 2 आणि ते एक 3 आणि ती तिथे एक आहे जयश्रीकडे, ती 4 लेकरं तिचे आहेत। हां ले बिस्किट लो, बिस्किट घे घे घे। डर लागते वैशाली से, डर लागते। हां मी काय नाही करत, तुला खाऊ दिला। तर जयश्रीनी खूप छान भाकरी केलेत। खूप छान वाटलं जयश्री। आम्हाला मिळेल का खायला ग तुझी भाकरी? हा मिळणार? मग काय चहा फी पाजवणार का मला? हा चहा करणार आहे तू? हे बघा हे पण पळत येले माझ्याकडं। तर किती छान भाकरी केलं जयश्रीनी, मस्त केलं। आणि कुठे आहे तुझं बाळ? अगं बाय कसं घेऊन नको, धूर लागतोय ग त्याला। तू रात्री केला का स्वयंपाक? मम्मीने केलं होती। मम्मी केली? तिला पाजायचं ह्याच्यामध्ये दे, हे बाळाचं आहे बघ, हे असं ना ह्याच्यामध्ये घ्यायचं बाळाला। थांब थांब, हा घे घे, दे दे माझ्याकडे। हा 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 हे बघा परत आले भेटायला ह्या बाळाला। हे ना तिला पांघरायचं आहे, असं तिचं डोकं घालायचं ह्याच्यामध्ये, काय
जयश्री घातले का तुझ्या मुलीला मी कपडे व्यवस्थित? हे बघ आता ना अशा चड्ड्या घालायच्या तिला छान पिकी. हे झाली तयार तुझी मुलगी. काय नाव आहे हिचं? गायत्री. गायत्री. काल पण विचारलं आणि विसरली. हे बघा गायत्री कशी दिसते कपड्यामध्ये, छान दिसते ना. भालो लागे. हा भालो लागे, भालो लागे. काय झालं बाईला? आता खूप दिवस झालं मला लहान लेकराची सवय मोडली, तरी पण मला ना व्यवस्थित घेता आलं, कारण मला भीती वाटत होती की तिला घेता येईल का नाही म्हणून. खूप थंडी आहे. काय सांगते? हे बघा एक इकडे एक आहे. मुलगीच आहे का ती पण? तुझे केस का नाही कट केले तू? काय म्हणली तुझी आई रात्री आल्यावर? कोणता आई आलती म्हणून विचारलं का तुला? काय म्हंटली? मॅडम आले होते. मॅडम नाहीये मी. काय म्हणायचं? ताई. एक ताई आली होती. हा माझं नाव ज्योती आहे. काय म्हणायचं? ज्योती ताई आली होती. कळलं का? मग कळलं. बघा कशी शांत आणि गपचूप बसले. हिला काही घेणं देणं नाहीये की हिला काय करते, काही घेणं देणं नाहीये. रडत नाहीये, काय नाहीये, एकदम शांत बसले माझ्यापाशी. हा कसं दिसतंय आमचं सोनं बाळ? हो ग हो ग हो ग. पण नको बांधू, तुला बांधलंच नाहीये. कोणी ग कोणी ग कोणी ग कोणी ग आमच्या राणीला रागावलं? थोडीशी रडली बाय. अगं बाई हसतीये, बघितलं का वैशू? हो ग. काय ग शोन्या, काय म्हणते ग बाय तू? काय तुला करतेय मी? कपडे घालतीये गरम गरम म्हणून हसू येते तुला. कोणी बोललं तुला? कोण बोललं तुला? मला बोलतीये तुझी लेक. हे आहे गोंडस बाळ सोनं. मुक्क करती का ग बाळाला तू? मुक्की आहे तू? हसायला लागले, बघितलं का वैशाली? तू मुक्की आहे? तुला बोलता नाही येत? तुला बोलता नाही येत? येत मग बोलून दाखव. हा बोलून दाखव. नाही बाई तू चांगली आहे. मुक्की नाहीये, मुक्की नाहीये. उग उग आम्ही चुकलो. ती बोलती, बोलत जा तिच्याशी. हे कसं दिसतंय बाळ शोण शोण. तर मला जितके जमतील तितके का दादाने आणून दिलेले कपडे आणि खूप छान बसलेत तिला. खूप व्यवस्थित आले स्वेटर वगैरे. आणि तिला बाकीचं पण. हिला पाळणा आहे का ग? काय नाही ना, आहे नाही पाळणा. ओ पाळणा पाहिजे तुला? अगो बाईला पाळणा पाहिजे म्हण. चला चला धरा. तर जयश्रीची लेक खूप गोड आहे आणि तिला छान कपडे वगैरे आले मस्त. आणि भरपूर कपडे आहेत तिथं पिशवीमध्ये. आणि हे तिला पांघरायचं वगैरे दिले. तर कसं असतं, अजून ती खूप लहान आहे म्हणून त्यांनी दिलेत आपल्याला कपडे, तर कशाला मग उगाचच. तर तिला दुसरं काहीतरी आपल्याला देता येईल, त्याला तिला पांघरून घालायला दिले. हा हे सगळं तिला नीट व्यवस्थित सांभाळ. हा तुला पण आणते. हा बिस्किट दिले का ग वैशू? हो दिले. तर आपण आता कपडे वगैरे दिलेत आणि स्वयंपाक छान केला रात्री. पोहे बी केलते का? कोणी कोणी खाल्ले पोहे? सगळं सगळ्यांनी खाल्ले पोहे. तू खाल्ला पोहे? अगं बाई आता जयश्री मुके घेते बघा बाळाची. तिला तिची लेक नटलेली दिसतीये. रडू नको. चल आता आम्ही निघू का? जावा ना. जाऊ. चल.